मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे परकीयांच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जे काही परकीय लोक म्हणजे व्यापारी, अधिकारी, धर्मगुरू यांचे येथे वास्तव्य होते, त्या लोकांनी महाराजांच्या स्वभावाबद्दल, एकूणच राज्य कारभाराबद्दल कोणकोणत्या नोंदी केलेल्या आहेत त्या संबंधीचा उलगडा आजच्या व्हिडिओमधून. तर सर्वप्रथम लक्षात घेऊ, कॉस्मो दी गार्द हे पोर्तुगीज लेखक, कारण कॉस्मो दी गार्द यांनी शिवाजी महाराजांसंबंधी चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ शिवभारत आणि सभासद बखर या ग्रंथाच्या नंतर लगेचच किंवा त्या ग्रंथाच्या दरम्यानच म्हणजेच प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा राज्यकारभार सुरू असताना कॉस्मो दी गार्द यांनी प्रत्यक्ष निरीक्षण करून नोंदी घेतलेल्या आहेत आणि त्यावर आधारित हा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दी संबंधी, जीवनासंबंधी, राज्यकारभारासंबंधी चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे. हा परकीयांनी लिहिलेला शिवाजी महाराजांच्या जीवनावर, राज्यकारभारावर असलेला पहिला चरित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ कॉस्मो दी गार्द यांनी 1695 ला लिहून पूर्ण केल्याची नोंद आहे. या ग्रंथाचे प्रकाशन पोर्तुगीज मध्ये 1730 ला झालेले आहे. या ग्रंथाची भाषा पोर्तुगीज आहे. पुढे या ग्रंथाचे भाषांतर प्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी इंग्रजीमध्ये करून अन्य लेखकांचे शिवाजी महाराजांसंबंधीचे विचार या सर्व बाबीवर आधारित फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा छत्रपती अशा प्रकारचा प्रसिद्ध ग्रंथ सुरेंद्रनाथ सेन यांनी 1922 ला लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचे मराठी भाषांतर रोहित नंदकुमार पवार या इतिहास अभ्यासकांनी केलेले आहे. या ग्रंथावरच आधारित आजचा व्हिडिओ. तर सर्वप्रथम कॉस्मो दी गार्द यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिलेले आहे. त्या चरित्र ग्रंथामध्ये त्यांनी महाराजांच्या राज्यकारभारासंबंधीच्या अनेक घडामोडींचा उल्लेख केलेला आहे. या चरित्र ग्रंथामध्ये काही उणिवा किंवा चुका असल्याचे सुरेंद्रनाथ सेन यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. तरीही सुद्धा तो पहिला ग्रंथ आणि विशेषतः परकीयांनी लिहिलेला पहिला ग्रंथ, पहिला चरित्र ग्रंथ, महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला चरित्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे विशेष महत्व आहे. राजकीय घडामोडींच्या नोंदी बरोबरच कॉस्मो दी गार्द यांनी महाराजांच्या स्वभावातील चपळता, निर्णय क्षमता तसेच त्यांचे राज्य किंवा त्यांचा राज्यकारभार प्रजेच्या विश्वासावर आधारित होता अशा प्रकारची त्यांनी नोंद केलेली आहे. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांना खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली, त्यांची दहशत निर्माण झाली अशी सुद्धा नोंद कॉस्मो दी गार्द यांनी केलेली आहे. अशा प्रकारचा हा प्रसिद्ध ग्रंथ कॉस्मो दी गार्द यांचा, या परकीय म्हणजेच पोर्तुगीज लेखकाचा, याशिवाय थिवेनो या फ्रेंच लेखकाने सुद्धा काही नोंदी महाराजांसंबंधी केलेल्या आहेत आणि त्यामध्ये ते लिहितात,
महाराजांचे आरमार हे अतिशय उच्च दर्जाचे होते. आरमारावर त्यांचे प्रभुत्व होते. महाराज कमी उंचीचे तांबूस वर्णाचे, दिवसातून केवळ एकच वेळ ते भोजन घेत असून सुरतीच्या लुटीच्या प्रसंगी त्यांचे वय केवळ 35 वर्ष होते, असे सुद्धा थिवेनो यांनी नमूद केलेले आहे. तर बर्निय हा फ्रेंच वैद्य, म्हणजेच बर्निय हे फ्रेंच डॉक्टर, महाराजांनी सुरतेची लूट केली त्या प्रसंगी प्रत्यक्ष सुरतमध्ये होते आणि त्यांनी महाराजांनी जे सुरतची लूट केली त्याबद्दल लिहिताना असे नमूद केलेले आहे की महाराजांची लूट ही अंधाधुंद स्वरूपाची नव्हती. म्हणजेच ते अन्य राजांनी अन्य शहरांच्या केलेल्या लुटीची तुलना करून लिहितात. महाराजांनी केवळ सोने आणि मौल्यवान वस्तूंचा शोध घेऊन ते घेऊन गेलेले आहे, परंतु त्याच वेळी महिलांची इज्जत आणि प्रार्थना स्थळांची प्रतिष्ठा कशा प्रकारे राखून ठेवली जाईल हे त्यांनी लक्षात घेतलेले आहे. अशा प्रकारची नोंद बर्निये या डॉक्टरने त्या काळी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित केलेली आहे. तर पुढे ॲबे कॅरे या लेखकाने महाराजांसंबंधी अतिशय व्यापक आणि विस्तृत लिखाण केलेले आहे. ॲबे कॅरे यांनी महाराजांची चिकित्सक वृत्ती, महाराजांचा दृष्टिकोन, महाराजांचे स्वप्न यावर सुद्धा लिखाण केलेले आहे. त्याबाबत त्यांनी प्रजेशी संवाद साधलेला आहे. ते नमूद करतात, चोल या ठिकाणी मी मराठ्यांच्या प्रदेशामध्ये वास्तव्य करण्यासाठी अनुमती घेताना तेथील प्रजेशी चर्चा केलेली आहे आणि त्यांना विचारले की महाराजांचा स्वराज्य विस्ताराचा दृष्टिकोन कसा आहे किंवा कोणत्या प्रकारे महाराज स्वराज्य विस्तार करणार आहेत. तर तेव्हा त्यांना प्रजेकडून कळले की सिंधू नदीपासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत महाराजांना स्वराज्याचा विस्तार करावयाचा आहे. अशा प्रकारे त्यांनी नमूद केलेले आहे. म्हणजे प्रजा सांगते की आमचे राजे आमच्या सुरक्षेसाठी, या देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी, म्हणजेच स्वराज्य निर्माण करण्यासाठी या स्वराज्याचा अशा प्रकारे विस्तार ते करणार आहेत, असे ॲबे कॅरे यांनी नमूद केलेले आहे. पुढे ॲबे कॅरे लिहितात की महाराजांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्यानंतर त्यांच्यामध्ये अधिक उत्साह निर्माण होतो, उत्साह संचारतो आणि अशक्य प्राय गोष्टी सुद्धा ते साध्य करतात. याबद्दलची अनुभूती आपल्याला अफजल खानाचा वध, आग्र्यावरून महाराजांची सुटका आणि इतर अनेक घटनावरून सुद्धा आपल्या लक्षात येईल की महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये अशक्य प्राय गोष्टी साध्य केलेल्या आहेत. तसेच आणखी पुढे ॲबे कॅरे लिहितात, महाराजांची गुप्तहेर व्यवस्था अतिशय उत्कृष्ट दर्जाची होती. गुप्तहेर व्यवस्थेवर महाराजांकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत होता, असे त्यांनी नमूद केलेले आहे. आणि त्याबद्दलची आपल्याला अनुभूती येते की अनेक घटना, जसे सुरतीची लूट असेल, म्हणजेच लुटी संबंधीची त्यांची योजना आणि त्यामधील त्यांना मिळालेले यश, अनेक घटना, अनेक कामगिरी हे महाराजांनी केलेली आहे, मिळवलेली आहे, साध्य केलेली आहे. परंतु यामध्ये त्यांच्या गुप्तहेर व्यवस्थेची सुद्धा महत्वपूर्ण कामगिरी होती. याबद्दल ॲबे कॅरे यांनी नमूद केलेले आहे. तर पुढे ॲबे कॅरे असे सुद्धा सांगतात की महाराजांची एकूण जी कामगिरी आहे त्यावरून महाराजांची तुलना ते स्वीडनचे राजे
गुस्तफा ॲडल्फिश यांच्याशी करतात. अशा प्रकारे महाराज हे अतिशय दूरदृष्टीचे राजे असल्याचे ॲबे कॅरे यांनी सुद्धा नमूद केलेले आहे. इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झिंडिंग हे महाराजाच्या राज्याभिषेक प्रसंगी प्रत्यक्ष रायगडावर हजर होते. अगदी मे महिन्यामध्येच ते आले. त्यांनी अगदी पद्धतशीर परमिशन घेऊन ते रायगडावर दाखल झाले. ते असे सुद्धा नमूद करतात की आमची राहण्याची व्यवस्था रायगडाच्या अगदी एका बाजूला म्हणजेच राज्याभिषेक सोहळ्यापासून दूर करण्यात आली होती. त्याचे कारण सुद्धा आहे की इंग्रजांनी महाराजांशी अनेक प्रसंगी दगलबाजी केलेली होती आणि म्हणून ही महाराजांनी खबरदारी घेतली. या इंग्रज अधिकाऱ्यांनी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे अगदी सविस्तर वर्णन केलेले आहे. कशा प्रकारे राज्याभिषेक सोहळा झाला त्याबद्दलचे सविस्तर वर्णन हेनरी ऑक्झिंडेन यांनी केलेले आहे. तसेच एक इंग्रज व्यापारी थॉमस निकल्स यांनी तर रायगडाचे निरीक्षण करून असे नोंद केलेले आहे की रायगड हा अभेद्य आहे. रायगडाला कोणीही जिंकू शकत नाही. जर खऱ्या अर्थाने रायगडावर वास्तव्य करणाऱ्या राजाकडे जर पूर्ण साधन संपत्ती सैनिकी शक्ती जर असेल तर या रायगडाला जगातील कोणतेही सैनिक जिंकू शकत नाही. एवढा अभेद्य किंवा सुरक्षित अशा प्रकारचा रायगड असल्याचे थॉमस निकल्स यांनी नमूद केलेले आहे. त्याबद्दल ते रायगडाला असलेली 24 फूट उंचीची दुहेरी भिंत, अन्य सुरक्षा व्यवस्था याबाबत सुद्धा त्यांनी सविस्तर लिहिलेले आहे. इटालियन प्रवासी मानुची यांनी महाराजाबद्दल लिहिलेले आहे की महाराज अतिशय जिज्ञासू वृत्तीचे, तसेच त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये दक्ष स्वरूपाचे होते असे त्यांनी नमूद केलेले आहे. या सर्व नोंदी बरोबरच पोर्तुगीज गव्हर्नर यांनी त्यांच्या स्वदेशाला पोर्तुगीज सरकारला गव्हर्नर कडून असे नमूद केलेले आहे. आणि तो प्रसंग अशा प्रकारचा आहे की पोर्तुगालची वसाहत महाराजांनी लुटलेली होती. पोर्तुगालच्या वसाहतीवर त्यांनी अनेक नियंत्रण प्रस्थापित केलेले होते आणि मग त्याबद्दल म्हणजेच पोर्तुगीजांनी आपल्या पराभवाबद्दल त्यांच्या गव्हर्नरांनी त्यांच्या सरकारला अशा प्रकारे लिहिलेले आहे की छत्रपती शिवाजी राजे हे हिंदुस्थानातील अतिशय प्रबळ आणि प्रभुत्व संपन्न राजे आहेत. ते अन्य राजाला न जुमानता स्वतःचे निर्णय घेऊन त्याला वास्तविक रूप देतात, ते अंमलात आणतात. ते हिंदू राजे आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या राज्यातील सर्व धर्मीयामध्ये सहिष्णुता जोपासलेली आहे, म्हणजेच सर्व धर्मामध्ये समन्वय साधलेला आहे. अशा प्रकारची माहिती पोर्तुगीजचे गव्हर्नर ते त्यांच्या देशाला नमूद करतात आणि पुढे सुद्धा असे सांगतात की शिवाजी महाराज हे अतिशय पराक्रमी राजे आहेत. ही नोंद गव्हर्नर जनरल यांनी केलेली आहे. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जे परकीय प्रवासी अधिकारी धर्मगुरू या देशामध्ये आलेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली किंवा प्रजेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अशा प्रकारच्या त्यांनी नोंदी केलेल्या आहेत. ही संपूर्ण माहिती सुरेंद्रनाथ सेन यांनी देशांतर्गत आणि विदेशामध्ये जाऊन संशोधन करून
फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा छत्रपती हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचे भाषांतर रोहित पवार यांनी केलेले आहे. या ग्रंथावर आधारित हा व्हिडिओ मी आपणासमोर सादर केलेला आहे. या ठराविक परकीय लेखकाबरोबरच, डॉक्टर बरोबरच, व्यापाऱ्याबरोबरच अन्य अनेक लोकांनी महाराजांसंबंधी नोंदी केलेल्या आहेत. हे सुद्धा तेवढंच मी मान्य करतो. म्हणजेच महाराजांचा राज्यकारभार अतिशय उच्च दर्जाचा कल्याणकारी होता आणि त्या संबंधीच्या अधिकाधिक नोंदी किंवा महाराजांच्या राज्यकारभाराची दखल अनेक लेखकांनी घेतलेली आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. ही माहिती केवळ 17व्या शतकामध्ये भारतामध्ये आलेल्या परकीय प्रवाशांच्या नोंदीवर आधारित आहे. तर हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांना पाठवावा आणि अशाच प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल आपण निश्चितपणे सबस्क्राईब करावे असे नमूद करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.